जय शिवराय मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दसऱ्यानिमित्त आपण खास 100 वन लाइनर प्रश्नांचा सराव घेणार आहोत. ज्यामध्ये 50 जी-के व 50 जी-एस असे टोटल 100 वन लाइनर प्रश्न आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, सुरुवात करू 100 वन लाइनर प्रश्नांचा सराव. पहिला प्रश्न आहे, नागपूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? नागपूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दुसरा प्रश्न आहे, अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न आहे, मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आहे. समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केव्हा केली? समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी 1944 साली केली आहे. पुढील प्रश्न, जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे लोकमान्य टिळकांनी. पुढील प्रश्न आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश कोणी दिला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश कोणी दिला? तर बाबासाहेब आंबेडकरांनी. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर हरिपुरा. पुढील प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण? वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही आहेत आचार्य विनोबा भावे. मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हटले जाते? IMP प्रश्न आहे मित्रांनो. मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढील प्रश्न, राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य कोणते? राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य आहे पंजाब. माहिती अधिकार लागू करणारा पहिला देश कोणता? माहिती अधिकार लागू करणारा पहिला देश आहे स्वीडन. पुढील प्रश्न, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? IMP प्रश्न मित्रांनो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी. संसदीय शासन पद्धती कोठे सुविकसित झाली? संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? तर इंग्लंड. पुढील प्रश्न, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? तर कलम 280. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राज्यपाल. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 360 हे कशाशी संबंधित आहे? IMP प्रश्न, भारतीय संविधानातील कलम 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. कलम 360 आर्थिक आणीबाणी. विधान परिषदेची स्थापना कोणत्या कलमाने करण्यात येते? विधान परिषदेची स्थापना कोणत्या कलमाने करण्यात येते? तर कलम 169.
पुढील प्रश्न, संघराज्य तरतुदी घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहेत? संघराज्य तरतुदी घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर भाग 5. संघराज्य तरतुदी घटनेच्या भाग 5 मध्ये समाविष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, एकेरी नागरिकत्व हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? एकेरी नागरिकत्व हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? तर ब्रिटिश. पुढील प्रश्न आहे, कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली आहे? कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली आहे? तर कॅबिनेट मिशन योजना. संविधान सभेची निर्मिती आहे कॅबिनेट मिशन योजनेद्वारे. पुढचा प्रश्न आहे, घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी अशी सर्वप्रथम कल्पना कोणी मांडली? घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी अशी सर्वप्रथम कल्पना मांडली आहे एम.एन. रॉय. पुढचा प्रश्न, G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर 1999 वर्षी. 1999 साली G20 स्थापन करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क. पुढील प्रश्न आहे, ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, ताजमहाल आहे उत्तर प्रदेशमध्ये. नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? तर अमरकंटक. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर सुंदरबन. हे पश्चिम बंगालमध्ये आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन हे ठिकाण आहे आणि भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन. पुढील प्रश्न आहे, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर. पुढील प्रश्न, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? IMP प्रश्न, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर अन्नाईमुडी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे विंध्य पर्वत. पुढचा प्रश्न आहे, लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर थेम्स. पुढील प्रश्न, उधाणाची भरती कधी येते? उधाणाची भरती कधी येते? तर अमावास्येला. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर वातावरणातील बदल. ग्रीन हाऊस इफेक्ट वातावरणातील बदल शी संबंधित आहे. मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घेत चला. सर्व प्रश्न नोट करून घेत चला. पुढील प्रश्न,
पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर निफे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना. मित्रांनो, कमेंट करून सांगा, कोयना कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात कोयना धरण आहे हे कमेंट करून सांगा मित्रांनो. चला, पुढील प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर विजय घाट. पुढचा प्रश्न, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? चला मित्रांनो सांगा, भारूड कोणाचे आहे रचना प्रकार? तर संत एकनाथांचे. भारूड हा प्रकार संत एकनाथांनी रूढ केला आहे. पुढील प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? चला मित्रांनो, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर सेनापती बापट. मित्रांनो, कमेंट करून सांगा, मुळशी सत्याग्रह कोणत्या वर्षी झाले होते? उत्तर कमेंट करून सांगा. तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्की. तैनाती फौजीची पद्धत लॉर्ड वेलस्की यांनी केली आहे. पुढील प्रश्न आहे, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे वैतरणा. पुढचा प्रश्न, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी. राधानगरी हा तालुका कोल्हापूर जिल्ह्यात आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, भरतीला विचारलं जाऊ शकतो, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी. राधानगरी तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यात. पुढील प्रश्न आहे, काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? PYQ प्रश्न आहे हा. काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात. रत्तापानी वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? रत्तापानी वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न, मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? IMP प्रश्न मित्रांनो, सर्व भरतीमध्ये हा खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यात. रावत भाटा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? PYQ प्रश्न, रावत भाटा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थानमध्ये. बिहारची राजधानी कोणती आहे? बिहारची राजधानी आहे पाटणा. पुसद डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? पुसद डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळमध्ये. यवतमाळ. पुढील प्रश्न आहेत, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर भंडारा जिल्ह्याला. चिमूर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, चिमूर डोंगररांग आहे चंद्रपूर या जिल्ह्यात. मित्रांनो, आपले टोटल 50 प्रश्न GK वरले झाले आहेत. आता आपण सामान्य विज्ञानवरील 50 प्रश्न पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला?
जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर फंकने. कोणत्या रोगामध्ये लाल पेशीचा आकार वेळासारखा होतो? कोणत्या रोगामध्ये लाल पेशीचा आकार वेळासारखा होतो? तर सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये लाल पेशीचा आकार वेळासारखा होतो. कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशात तयार होते? चला मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशात तयार होते? तर जीवनसत्व डी. जीवनसत्व ड ड हे सूर्यप्रकाशात तयार होते. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? IMP प्रश्न, PYQ प्रश्न आहे हा. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर नियासिन. पुढील प्रश्न आहे, सर्वात गोड शर्करा कोणती आहे? तर मित्रांनो, सर्वात गोड शर्करा आहे फ्रुक्टोज. जन्मलेल्या बालकांमध्ये किती हाडे असतात? जन्मलेल्या बालकांमध्ये किती हाडे असतात? तर 305 हाडे. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅथोमीटर हे उपकरण वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर बॉक्साईट. थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर पारा. पुढील प्रश्न आहे, अन्नाचे पचन कोणत्या आतड्यात होते? महत्त्वाचा प्रश्न, अन्नाचे पचन कोणत्या आतड्यात होते? तर लहान आतड्यात. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खूप वेळा हा प्रश्न पेपरला येऊन गेला आहे. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन याने. पुढील प्रश्न, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? 2023 ला विचारलेला प्रश्न, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? तर सुश्रुत यांना. भारतामध्ये सर्जरीचे जनक आहेत सुश्रुत. विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध कोणी लावला? तर राईट बंधूंनी. पुढील प्रश्न, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर मुंबई येथे. हायग्रोमीटरने काय मोजले जाते? हायग्रोमीटरने काय मोजले जाते? तर सापेक्ष आर्द्रता. पुढील प्रश्न, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधी विकार आहे? IMP प्रश्न, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधी विकार आहे? तर मेंदू. अल्झायमर हा रोग मेंदूशी संबंधित आहे. पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग म्हणजे काय? पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग म्हणजे काय? तर ल्युकेमिया. चला मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू. विषाणूचा शोध कोणी लावला? विषाणूचा शोध कोणी लावला? तर इव्हॅनोस्की.
विषाणूचा शोध लावला आहे इव्हॅनोस्कीने. पुढील प्रश्न, प्रथिनाचे प्रमुख कार्य काय आहे? प्रथिनांचे प्रमुख कार्य काय आहे? तर शरीराची झीज भरणे. पुढचा प्रश्न, शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा कोण करते? शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा कोण करते? तर शिरा. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? मित्रांनो, IMP प्रश्न आहे आणि PYQ ही प्रश्न आहे हा. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणता वायूचा उपयोग होतो? तर इथिलीन. पुढील प्रश्न, पुरुषांमध्ये कोणते संप्रेरक असते? पुरुषांमध्ये कोणते संप्रेरक असते? तर टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमध्ये संप्रेरक असते. प्रथिने ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? प्रथिने ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर बाययुरेट. प्रथिने ओळखण्यासाठी बाययुरेट ही चाचणी केली जाते. पुढील प्रश्न, पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? IMP प्रश्न. मित्रांनो, जितकेही मी IMP प्रश्न सांगत आहे ते परीक्षेला संभाव्य प्रश्न आहेत. हे प्रश्न यावर्षी विचारले जाऊ शकतात, त्यामुळे सर्व प्रश्न लिहून घेत चला. पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर ऑर्निथॉलॉजी. झुरळांचे हृदय किती कप्प्याचे असते? झुरळांचे हृदय किती कप्प्याचे असते? तर 13. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? IMP प्रश्न. 2018ला विचारलेला हा महत्त्वपूर्ण प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. किडनीचा मूलभूत घटक कोणता आहे? किडनीचा मूलभूत घटक कोणता आहे? तर नेफ्रॉन. पुढील प्रश्न, ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? तर 8. शरीरातील जठरात कोणते आम्ल असते? शरीरातील जठरामध्ये कोणते आम्ल असते? तर हायड्रोक्लोरिक ॲसिड. शरीराच्या जठरामध्ये असते हायड्रोक्लोरिक ॲसिड. पुढील प्रश्न, लाळेमध्ये कोणते विकर असते? लाळेमध्ये कोणते विकर असते? तर टायलिन. लाळेमध्ये टायलिन असते, लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे आहे? सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे आहे? तर ब्ल्यू व्हेल मासा. सर्वात मोठे हृदय असते ब्ल्यू व्हेल माशाचे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईडला. गांडुळाचे हृदय किती कप्प्याचे आहे? गांडुळाचे हृदय किती कप्प्याचे आहे? तर 5. पुढचा प्रश्न, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? तर मार्कोनीने. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे आता, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खूप वेळ हा प्रश्न रिपीट झाला आहे भरतीला. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर मेंडेले याने. पुढील प्रश्न, वर्गीज कुरियन हे कशाशी संबंधित आहे?
वर्गीस कुरियन हे कशाशी संबंधित आहेत? तर धवल क्रांतीशी. सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक याने. पुढील प्रश्न, डायनामाइट स्फोटकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? डायनामाइट स्फोटकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर अल्फ्रेड नोबेल याने. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? तर साल्क याने. साल्कने पोलिओची लस शोधून काढली आहे. पुढील प्रश्न, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? पृथ्वीवर सूर्यकिरणे पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे हिरा. महत्वाचा प्रश्न, सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते? सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते? तर Na. सोडियमचे रासायनिक सूत्र आहे Na. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर सायट्रिक आम्ल. पुढचा प्रश्न आहे, अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? अग्निशमन यंत्रांमध्ये कोणता वायू वापरतात? तर कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? मतदानाच्या शाईमध्ये वापर करतात सिल्वर नायट्रेटचा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महत्वाचा प्रश्न, पाण्याचे रेणूसूत्र काय आहे? पाण्याचे रेणूसूत्र काय आहे? तर H2O. H2O. पाण्याचे रेणूसूत्र आहे H2O. युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? तर 46%. पुढील प्रश्न, रेशीम धागे कशाची बनलेले असतात? रेशीम धागे कशाची बनलेले असतात? तर प्रथिनांची. छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात? तर मित्रांनो, छातीच्या पिंजऱ्यात एकूण 24 बरगड्या असतात. मित्रांनो, आपल्या 100 वन लाईनर प्रश्नांचा सराव पूर्ण झाला आहे. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.